नगर परिषदेची जवळजवळ 3000 प्लस जागांची जी बऱ्याच दिवसाची ऍड रखडलेली आहे, तर त्या ऍडच्या संदर्भात काही इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो का. तर लवकरच ही नगर परिषदेची मोठी भरती, ही चांगल्या म्हणजे शेवटची सरळ सेवेची भरती म्हणून जरी तुम्ही याला पाहिलं तरी सुद्धा ते तसंच आहे का. तर इतक्या दिवसाचं तुम्ही TCS IBPS पॅटर्नना जो अभ्यास करत होता आणि त्या पॅटर्नवर झालेला जो स्टडी आहे, त्या स्टडी रिलेटेड ही शेवटची ऍड तुमच्यासाठी लवकरात लवकर म्हणजे जून महिन्याच्या सुरुवातीलाच येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण असं आहे की गव्हर्नमेंटचं हे जे पत्रक निघालेलं आहे, त्या पत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, की नगर परिषद कर्मचारी भरती गट क आणि गट ड ची जी बिंदू नामवली प्रक्रिया आहे पुढील 2 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. 21 नोव्हेंबर 2022 ते 14/2/2023 ह्या कारकिर्दीमध्ये जी नगर परिषदेची पदं काढलेली होती, त्यातली काय पदांची भरती झाली होती, काय पदांची भरती व्हायची बाकी होती. पण 2022च्याच ऍड मधली जी उरलेली पद आहे ती जवळजवळ 3100 प्लस ही पद आहे ती. आणि 3100 प्लस या पदांची जी यामध्ये गट क आणि या ठिकाणी गट ड ही 2 पद आहेत. आता गट क मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की ही जी आहे गट कर निर्धारक आणि प्रशासकीय सेवा ही यातच भरली जाईल का, यामध्ये आपण पाहतो की MPSC च्या माध्यमातून भरली जाईल. तर आता या नगर परिषद भरतीसाठी आयोगानं किंवा आपल्या नगर परिषदेने किंवा गव्हर्नमेंटनं बऱ्याच दिवसाचा करार TCS IBPS कंपनी बरोबर करून ठेवला होता की आमची एवढी ऍड आहे ते तुम्ही घ्यायचे. आता ती प्रक्रिया काय कारणानं पहिल्यांदा आचारसंहिता निवडणुकीच्या आल्या, म्हणजे ऑक्टोबर 2025 ला हे ऍडची चर्चा सुरू झाली होती. पण ऑक्टोबर 2025 ला ही ऍड निघणार होती. पण त्यावेळेस आपण पाहतो की इलेक्शन आली. इलेक्शन नंतर आपण पाहतो सगळ्या ZP झाल्या, नगर परिषद झाल्या, महानगरपालिका झाल्या, हे सगळे इलेक्शन झाले. आणि इलेक्शन झाल्यामुळे मुद्दा काय झाला की ही पद भरती रखडत गेलेली आहे का. तर शासनाचा निर्णय काय होता बघा, 31 डिसेंबर 2025 नंतर जे ही ऍड काढायचे गट क ची त्याची भरती MPSC मार्फत होईल असं म्हणणं होतं. परंतु हे जरी खरं असलं तरी आपण पाहतो यांचं म्हणणं 31 डिसेंबर 2025 च्या अगोदरच आहे. यांनी दिलेली जी आपण पाहतो पदभरतीची प्रस्ताव होता तो अगोदरचा आहे आणि त्याच वेळेस हा करार पण झाला TCS IBPS बरोबर. त्याच्यामुळं येणारी भरती जी आहे ही TCS किंवा IBPS यांच्या मार्फत या संस्थांनी मागणी केल्यानुसार लेटर ऑफ इंटेंट व KYC करिता सर्व आवश्यक कागदपत्रे पुढील 2 दिवसात त्यांना द्यावी असं कधी म्हणणं आहे, 15/5/2026 ला, म्हणजे मे महिन्यामध्ये हे पत्रक निघलेलं आहे आणि हे आता अंतिम लेवलला पोहोचलेलं आहे. म्हणजे आपण जर पाहतो की असंच घडत गेलं, हे असं म्हणतायत, असं जर शासनानं यांची कामं केली तर जून मध्ये ऍड यायला काय हरकत नाही. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की शेवटची IBPS TCS ची तयारी एकदा शेवटचा जोर लावून जोरदार करायची, तर आपल्या बरोबर ही तयारी करायची अतिशय सुवर्ण संधी आहे की नगर परिषदेच्या सिलेबस ज्यामध्ये तांत्रिक प्लस अतांत्रिक घटक म्हणजे टेक्निकल नॉन टेक्निकल घटक का, तर पद वेगवेगळे आहेत. सिलेबस सेम 60% सगळ्याला मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK, पण वरचा 40% मध्ये पदानुसार तो थोडा चेंज होतो. त्या सगळ्याची एकत्रितरित्या तयारी तुम्हाला करण्यासाठी बॅच आहे. काय प्रॉब्लेम आला तर 7038 155 255 वरती कॉल करा आणि नगर परिषद ही शेवटची IBPS अथवा TCS च्या माध्यमातून होणारी भरती आहे हे डोक्यात ठेवून जोरदाररित्या तुम्ही कामाला लागावं एवढी या ठिकाणी इच्छा आहे. तर या ठिकाणी एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.